नागपूरमध्ये CNGच्या दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांची वाढ झालेली आहे। आजपासून ही दरवाढ जी आहे ती लागू झालेली आहे आणि आता नागपुरात CNGचे दर जे आहे ते 94 रुपये 90 पैसे झालेले आहे। जे दर कालपर्यंत 92 रुपये 90 पैसे होते। गेल्या 15 दिवसांमध्ये नागपुरात CNGच्या दरामध्ये प्रति किलो 4 रुपयांची वाढ जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। वाहनं जे आहे ते CNG भरण्यासाठी रांगेत लागलेली आहे, गर्दी आहे लोकांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CNGच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जे वाहन चालक आहे त्यांना फटका बसतोय। आपल्यासोबत काही ग्राहक आहे। सर, काय त्रास होता आज CNGचा दर वाढला? CNGचा दर वाढले म्हणून आम्हाला प्रॉब्लेम होऊन राहिले। सवारीचे रेट नाही वाढले, सवारी तर तितकेच देऊन राहिली, कंपनी रेट वाढवून नाही राहिली। आम्ही स्टेशनवरून बस स्टँड आणि एअरपोर्टवर चालवतो गाडी, पण रेट काही वाढवून नाही राहिले आणि बजेट बिघडलं। हो, आमचं तर बघा बजेट बिघडलं ना। EMI तर भरावं लागतं आम्हाला। नक्कीच CNGचे दर वाढलेले आहे। इकडे हे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। CNG हे बा, CNG या ठिकाणी टाकलं सुरू आहे। CNGच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। काय फटका बसतोय? फटका म्हणजे पेमेंट तेवढं नाही आहे, गाडीवाले रेट वाढवत नाही आहे, रेंटल नाही भेटून राहिलं तितकं आणि दर वाढून राहिलं, म्हणजे नुकसानच आहे। बघा, महागडी CNG गाडीत भरणं सुरू आहे। 2 रुपये प्रति किलोची दरवाढ जी आहे ती झालेली आहे। दादा, किती वाढले? लागू कधीपासून झाले? काल रात्रीपासून लागू झालेले आहे, 2 रुपये वाढलेले आहे बस। 2 रुपये प्रति किलो? पहिले 92.90 होतं, आता 94.90 झालेलं आहे। आपण बघा, हा कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि हा सांगतोय की दर जे आहे ते वाढलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे टॅक्सी चालक आहेत त्यांना या दरवाढीचा फटका बसतोय। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।